सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महाराष्ट्रभर गाजत असलेल्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आता राज्याच्या मुख्य अपर सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे। या तक्रारीच्या माध्यमातून भ्रष्टाचारांवर कारवाई व्हावी ही अपेक्षा आहे। सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी या संदर्भातील एक पत्र हे अपर सचिवांना पाठवले। दुसरीकडे दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजचा दणका या भ्रष्टाचारांवर सातत्याने बसतो आहे। यंत्रणेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे कारवाईला मोठा विलंब होत असल्यामुळे आता थेट अपर सचिवांकडे या संदर्भासह दिलेल्या तक्रारीत चंद्रकांत खरात यांनी म्हटले की जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचाराप्रकरणी वेळोवेळी चौकशी समिती गठीत करण्यात आल्या होत्या। या समितीच्या सदस्यांनी बुलढाण्यात येऊन चौकशी केली आणि बरीच कागदपत्रे देखील नेली आहेत। चौकशी समित्यांनी जिल्हा रुग्णालयातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांवर ठपका देखील ठेवला आहे। जिल्हा रुग्णालयात गेल्या काही वर्षांमध्ये जी काही साहित्य उपकरणे खरेदी करण्यात आली त्यात मोठा गैरव्यवहार झालेला आहे। झालेल्या विशेष लेखा परीक्षणात या संदर्भातील निष्कर्ष स्पष्टपणे समोर आलेत। या निष्कर्षांच्या अनुषंगाने तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्यावर ठपका ठेवण्यात आला। अहवालात असं म्हटलं आहे की डॉक्टर नितीन तडस यांनी आपल्या पदाच्या कार्यकाळात कार्यालयीन रोखवहीमध्ये दैनंदिन जमा खर्चाच्या नोंदणी वहिन्या अखेर घेऊन त्याचा गोषवारा नोंदवून तसेच त्यावर आहरण आणि संवितरण अधिकारी म्हणून स्वाक्षरी केली आहे किंवा नाही याची पडताळणी करणं गरजेचं होतं। याशिवाय बँक पासबुकात आणि रोख नोंदवहीचा ताळमेळ पडताळून पाहणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी याची कोणतीही पडताळणी केली नाही। मॉड्युलर ओटी आणि लेबर रूमच्या निविदेतही डॉक्टर तडस यांच्या कार्यकाळात मोठा घोळ झालेला आहे। 12,30,30,000चे कार्यादेश निर्गमित करताना कंत्राटदाराकडून 3% सुरक्षा ठेव म्हणून घेणं आवश्यक असताना त्याबाबत कोणतीही कारवाई केली नाही। हे काम विहित वेळेत आजही पूर्ण झालं नाही, त्यावर कुठलेही नियंत्रण नव्हते। तसेच सदर कामाचे पुरवठा पूर्व तपासणी पीडीआय आणि त्रयस्थ यंत्रणेमार्फत परीक्षण केले गेले नाही। तसेच हे काम पूर्ण न करताही कंत्राटदाराला 80% रक्कम अदा करण्यात आली आहे। हा सरळ नियमभंग आहे। डॉक्टर तडस यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 कलम 3 चे उल्लंघन केले। डॉक्टर तडस यांच्या कार्यकाळात सार्वजनिक आरोग्य विभागात करोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याने त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे सादर झालेला आहे, परंतु या संदर्भात आजवर योग्य ती कारवाई झाली नाही। याशिवाय भांडारपाल प्रकाश बोते आणि आर.एस. लाकडे तसेच कुलकर्णी या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर मॉडेल ऑपरेशन थिएटर साहित्य खरेदी प्रक्रियेत तसेच जिल्हा वार्षिक योजनेत विविध साहित्य खरेदीत मोठा भ्रष्टाचार केलाय। हा संपूर्ण भ्रष्टाचार आजवर कागदोपत्री आणि पुराव्यांशी सिद्ध झाला होता। या सर्वांनी आपापसात तसेच कंत्राटदाराशी संगनमत करून शासनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। शिवाय या भ्रष्टाचारातून या सर्व भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेनामी चलचल संपत्ती जमा केली आहे। त्यामुळे या संपूर्ण भ्रष्टाचारात दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून त्यांच्या करोडो रुपयांची अवैध संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज तर सातत्याने आपल्या वृत्तमालिकेतून हा भ्रष्टाचार उघड करण्याचं काम करत आहे आणि यापुढेही करीत राहणार आहे। आता नव्याने सत्तेत आलेल्या शासनाने या भ्रष्टाचारांवर कारवाई करावी अशी चर्चा मोठ्या प्रमाणात जनसामान्यांमध्ये होत आहे। जनभावनेचा आदर ठेवून शासनाने तात्काळ भ्रष्टाचारांवर कारवाई करून त्यांना गजाआड करावे यासाठी दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज आगामी काळात संघर्ष करीतच राहणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेत झालेल्या विविध चौकशा समितीत या दोषींवर दोष सिद्ध होऊन विभागीय चौकशी समिती गठीत करण्यात आणि त्या समितीत निलंबित भांडारपाल प्रकाश बोते यांनी करोडो रुपयांचा नियमबाह्य केलेला भ्रष्टाचार दिलेल्या अहवालात सिद्ध होऊन उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारे यांना कारवाईकरिता जानेवारी 2024 ला भांडारपाल बोते यांची प्रॉपर्टी सील करा आणि लिलाव करून येणारा सर्व पैसा शासन तिजोरी जमा करण्याचं पत्र देऊनही उपसंचालक अकोला डॉक्टर भंडारी यांनी आजपर्यंत कोणतीच कारवाई केलेली नसल्याचं दिसून येत आहे। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा।